पुणे रेव पार्टीची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वीच श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघं आले होते आणि या दोघांचीही पार्श्वभूमी पाहायला गेला तर गुन्हेगारी स्वरूपाची त्यांची पार्श्वभूमी आहे। श्रीपाद यादववर या आधी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल झालेत आणि त्याला अनेकदा यामुळे अटक देखील झाली आहे। तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो। दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि शनिवारी हे दोघे देखील पार्टीत सहभागी झाले। यातला श्रीपाद यादवच्या सांगण्यावरूनच दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडल्याचं समोर आलंय। कथित एक जळगावचे जे आमदार आहेत ते क्लेम करतायत की त्यांचा गुगलचा जो ड्राईव्ह आहे त्याचा पासवर्ड त्यांच्याकडे आहे। मग हा पासवर्ड त्यांना कुणी दिला गेला ते मोबाईलमध्ये ते फोटो सुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते। तर आम्ही सीपी साहेबांना ती एक मागणी केली। दुसरी मागणी अशी केली आहे की आमचे फोटो कुणी व्हायरल केले। तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलीसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं। तर पार्टीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। श्रीपाद यादव आणि पोपटाणी पार्टीची हौस असलेल्या खेवलकरांच्या संपर्कात होते। श्रीपाद यादववर बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल होते तर अनेकदा त्याला अटक देखील झाली होती। तर पोपटाणी सिगारेटचा व्यावसायिक आणि सोबत बुकी देखील होता। श्रीपादच्या सांगण्यावरून या पार्टीमध्ये दोन महिला आल्या। दोघींपैकी एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले आणि अंमली पदार्थ नक्की कुणी आणलं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।